विधान परिषदेचे आमदार आहेत अमित गोरखे, त्यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला। त्या गर्भवती होत्या आणि त्यांना योग्य उपचार मिळू शकले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। या कारणास्तव दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे कुठेतरी केंद्रस्थानी आलेलं आहे आणि त्याच्यात या डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला। आता या सगळ्या प्रकारामध्ये घैसास यांना लक्ष केलं जाते हे स्पष्ट आहे, कारण त्यांचा प्रथम संपर्क भिसे यांच्याशी त्यावेळेला आला जेव्हा ते पत्नीला घेऊन रुग्णालयामध्ये आले होते त्यांना ऍडमिट करण्यासाठी, आणि त्यावेळेला घैसास यांनी 10 लाख रुपये भरणं आवश्यक आहे। खरं तर 20 लाख रुपये होणार आहेत, कारण जी बाळं जन्माला येतील ती 2 बाळं आहेत, जुळी आहेत, त्यामुळे ती प्री मॅच्युअर स्थितीत असल्यामुळे तुम्हाला 20 लाख रुपये खर्च येऊ शकतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं, आणि ते त्यातला 10 लाख रुपये तरी भरा, किमान 5 लाख तरी तुम्ही भरले पाहिजेत असं बातमीमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली होती। जी पुणे मिररमध्ये पहिल्यांदा बातमी आली त्याच्यामध्ये हा उल्लेख होता की 5 लाख तरी भरा। पण त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते घडलं, हे सगळ्या घडामोडी घडत गेल्या आणि शेवटी 29 मार्चला हे सगळं पहिल्यांदा घडलं आणि 31 मार्चला या ज्या तनिषा भिसे आहेत, सुशांत भिसे यांच्या पत्नी, त्यांचं निधन झालं।